क्रिकेट चाहत्यांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. 11:26 स्थानिक वेळ. टाइम काउंटेशन केलं जाईल. लक्ष सुद्धा जयमान कोंडे साखरे अमोल अँड ऑल टीम 3 षटकं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 15 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करायचे आहेत. सामना सुरू होते. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. वाईड कॉल फ्रॉम मेन अंपायर हरेश कराळे सर. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होईल. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली हा संघ आपण बघत होतो. पहिल्या डावामध्ये जसा टॉस जिंकला संघनायक महेश सिनियर उतरलेले आहेत. सुरुवात वाईड न झालेले एक्स्ट्रा रन. ऑन साइडला टर्न करण्यात आला. स्कोर लेगला बेधून बॉल मागे निघून चालला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये हा पॉवरफुल फटका संघनायक महेश व्यापारीच्या बॅटमधून. पहिला दमदार 4 चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 5 आकड्यावर. कॉन्फिडन्स स्टार्ट या डावाचा संघनायकाच्या माध्यमातून. अक्रॉस द बॅट शफल झाले. त्यानंतर फुलरले ऑन साइडला दिशा देत असताना गोलंदाजाची दशा खराब करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे तो संघनायक महेश व्यापारी सिनियर कडून. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत आतापर्यंत 5 आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय संघ कर्णधार सलामीवीराच्या भूमिकेत. स्विंगिंग यॉर्कर यो मिस आय विल डेफिनेटली हिट. ऑफस्टिक उखाडली आहे. त्रिफळ उद्ध्वस्त. शाहरुखाने चित केले महेश सिनियरला आणि पहिलं सुयश संपादित करत होतं गोलंदाज आदित्य. जयमान कोंडे साखरेला मिळणार हे पहिलं सुयश. आदिल आपण बघत आहोत गोलंदाजी करता ज्यानं पहिलं सुयश नुकताच संपादित केलं. बरोबर 11:26 ला पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ जयमान कोंडे साखरे. ऑलरेडी पहिल्या सामन्यामध्ये जे बजरंग कोंडे साखरे अक्षय आणि त्याच्या युनिटनं दमदार विजय संपादित केला ओमसाई आबळेच्या अगेन्स्ट. मागच्या मॅचमध्ये ग्रुप सी मधील दुसऱ्या लढतीत एकतर्फी वर्चस्व आपण पाहिलं. न्यू यंगस्टर कोरावळे बीच साई स्पोर्ट्स सरलगावला त्याने डॉमिनेट केलं. तर ग्रुप सी मधील आजच्या निर्णायक दिवसातील शेड्यूलनुसार तिसरा सामना सध्या मैदानावरती सुरू असताना आपण बघत आहोत. न्यू बॅटर सतीश सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. ड्राईव्ह करतात समोर. मिड ऑफला फिल्डर उपस्थित नाही. डीप मध्ये लॉंग ऑफला बॅकअप आलं. जोपर्यंत रिटर्न थ्रो केला जाईल नो स्टॅकर एंडला. सहजरित्या आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेली ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सोबतीने धावसंख्या पोहोचली पुढे ती आतापर्यंत 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. वेल जजमेंट वेल लिव्ह. डाऊन द लेग स्टिक. आणखीन एक वाईड. या षटकातील दुसरा सध्या टाकलाय गोलंदाज आदिन. एक्स्ट्रेकरांच्या सोबत टीमची टोटल सध्या दाफलकर्दी पुढे मार्गशोधन आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. स्टील 3 टू गो. अजूनही निर्णायक 3 चेंडू बाकी आहेत. महेश ज्युनियरला आपण बघत आहोत सध्या स्टॅकर एंडला. ऑन साइडला वळवलाय. बॅटचा स्विंग जबरदस्त होता. जसा चेंडू बॅट वरती आला तसा निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेश ज्युनियरचा तडाखा. रॉकेट हिट. सिक्सर. धावफलक आपण बघत आहोत 13 या आकड्यावर. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. अप्रतिम नजराना. कव्हरचा फिल्डर पाठमोरा. चेंडूचा वेग थोडा मंदावला. त्याच कारणास्तव बॅकअप करण्यामध्ये सुयश कव्हरच्या फिल्डरला बॅकअप करून थ्रो केला जाईल. विकेट किपर एंडला. तोपर्यंत पूर्ण झाल्या धावा 2 आणि या 2 धावेच्या सुप्तीनं टीमची टोटल सध्या पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. 15 धावा दाखल करू दे. स्टील 1 टू गो. जर्मन नडई टीम कॅप्टन रिपोर्टिंग आवश्यक आहे. नेक्स्ट मॅच पराग वॉरियर्स भालूकच्या अगेन्स्ट.
क्लीन बोल्ड बॉल पुढ्यात पडला आणि खालीच राहिला, तो समजलाच नाही. लेगस्टिक उखाडण्यात आलेली आहे आणि या षटकातील दुसरं यश मिळतंय गोलंदाज आदिला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 15ला 2 धक्के माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीला. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ओव्हर द विकेट ना आले. रिस्कवरचा चांगला वापर करत असताना चांगला चेंडू प्रस्तुत करण्यात आला होता. वेग चांगला पाहायला मिळाला. बाटात पाठमधून लाईन मिस केले आणि बरोबर लेग स्टिकला बॉलनं धडक मारली. यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. पहिलं षटक संपलं. आधीच्या विरोधात 15 धाब्याची सुरुवात मात्र दमदार मिळाली आहे. या ठिकाणी दमदार मिळाली आहे ती बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाला. 15ला 2 लॉस. सतीश आणि त्यांच्यासोबत न्यू बॅटर आपण बघत आहोत वैभवला. निर्णायक षटक दुसरं वेदांत गोलंदाजी करता स्क्रीन इन कडून. नेक्स्ट मॅच पराग वॉरियर्स बालुक त्यांना फायर करेल जर्मन नडे. दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. पहिल्या बॉल अपर वेस्ट टाईट. धाव घेण्याचा प्रयत्न. नॉक्स्ट्रा करेल. रनआउटचा चान्स. संधी आणि त्या संधीचं सोनं. पंचांचा बीमरचा इशारा आणि त्यावरती धाव घेण्याच्या प्रयत्नात वैभव माघारी परत आहेत. कंपल्सरी मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग गरजेचं राहील. लक्ष सुद्धा जर्मन नडे ऑलरेडी पराग वॉरियर्स बालुक संघ नियोजित वेळेत उपस्थित झालेला आहे. यानंतर ग्रुप सी मधील पहिल्या फेरीतील चौथी लढत आपल्याला एन्जॉय करता येईल. 16ला 3 धक्के बसलेले आहेत. वेदांतला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. पहिला चेंडू नियंत्रण बिघडलं होतं. बीमर आला मात्र त्यावरती धावचीच्या स्वरूपात वैभव माघारी परतलेला आपण बघत आहोत. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे फलंदाज सतीशला. मिस टाइम फटका. मिड ऑफला फिल्डर जज करतायत स्वतः संघ नाही गमावलेत. झेल तर संपादित झाला मात्र नुकसान नसेल. फ्रीट होता त्याच कारणाचं बॅटर सेफ आपण बघत आहोत. फलंदाज सुरक्षित आपण बघत आहोत सतीशला. एक सिंगल धाव स्कोर सिंगल धाब्याच्या मदतीने सध्या पोहोचल्यापुढे बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाचा आतापर्यंत 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. स्ट्रायकरला योगेश. बॅटची बाहेरचे गडा. बॉल स्लाइस होतोय. गली पॉइंटला फिल्डर उपस्थित झालेले आहेत. मिळेल ती फक्त एक सिंगल. वेग चांगला होता चेंडूवरती त्याच कारणास्तव चांगलं टायमिंग चांगलं मिडलिंग करू शकले नाही योगेश. सिंगल धाब्याने त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट या महत्वपूर्ण सामन्यात खुले झालेले आहे. सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत आतापर्यंत पोहोचली आहे ती 18 या आकड्यावर. लॉफ केल्यासमोर विषयमध्ये लॉंग ऑफला फिल्डर सेट आहेत. अगदी हातामध्ये सोपा झेल त्याने संपादित केलाय आणि मैदानावरती 18ला 4था धक्का बसतोय माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाला. सतीश बॅक टू द पवेलियन. देखील या मॅच मध्ये आता सांघिक यश मिळत असताना आपण बघत आहोत. लॉंग ऑफला फिल्डर सेट होता. कमी गतीने टाकलेला ओव्हर पिच बॉल तो स्टेट बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला. चांगला बॅकअप डीप मध्ये लॉंग ऑफच्या फिल्डरचं ज्यांना झेल संपादित केला आधी होते त्या ठिकाणी. वेलच्या ज्या इक्वाली टेकन. 18ला 14 धक्का. पहिल्या षटकात 15 धाब्याची सुरुवात मिळाली होती मात्र विकेट्स आतापर्यंत 4 गमावल्यात. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांचा सिग्नल. एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या सरकतीय फलकावरती आतापर्यंत 19 आकड्यावर. स्टील 3 मोर डिलिव्हरीज टू लेफ्ट. सुरुवात बीमरनं झाली होती मात्र तदनंतर कमबॅक. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. वेगवान फुलरलेत बॅटन पाड मध्ये. चांगला वेग पाहायला मिळाला. जसे लेगस्टिकच्या बार शफल झाले थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं. बॅट्समनचा बॉडी स्टान्स पाहायला गेला. त्याची फुटवर्क त्याचं पल्लालित तर पाहिलं गेलं. त्याच कारणास्तव बॅटन पॅड मध्ये वेगवान फुलर लेंथ. लाईन इथे देखील खराब आहे. वन मोर वाईट. अजून एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होत असताना
बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानुली क्रिकेट संघाच्या खात्यात आणि 1 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरकार्डवरती सध्या आपल्याला पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतीये ती 20 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. ब्युटिफुल डिलिव्हरी, चांगला इन स्विंगर. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये आला, त्याच कारणास्तव लाईन जज करता आल्या नाही. पद्माकरला आपण बघत आहोत न्यू बॅटर 6व्या क्रमांकावरती. पहिल्या षटकात धावसंख्येचा वेग चांगला होता, मात्र या षटकामध्ये सुरुवात बिबरनं झाली होती. तदनंतर इकॉनॉमिकल कामगिरी. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर त्याचं जजमेंट चुकलं, चुकीला माफी नाही. मिस्टेक्स मेक इम्पॅक्ट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्कोर लेग सीमा पार, चौकार. झाले स्कोर लेगच्या फिल्डर कडून. तास काढासो ज्या ठिकाणी एक सिंगल होती तिचं कन्व्हर्टेशन आपण पाहिलं चौकारामध्ये. धावसंख्या 24, 12.00 धाब्याची धावगती सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर. जर्मन नडे टीम कॅप्टन संघ कर्णधार क्रीडानगरीमध्ये उपस्थित असेल तर या लगेचच आपला रेसकोड कलेक्ट करा. ऑलरेडी परग वॉरियर्स भालुका संघ नियोजित वेळेत उपस्थित झाला. लक्ष सुद्धा जर्मन नडे संघ, संघ कर्णधार किंवा संघ प्रतिनिधी जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असतील तर लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे संपर्क साधा, आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. 24ला 4 धक्के. पहिलं षटक 15 धाब्याचा, आधीच 2 धक्के त्यांना दिले होते. दुसरं षटक वेदांचा आपण पाहिलं, ज्यानं 9 धावा खर्च केल्या, 1 सफलता, त्याचबरोबर एक सांघिक शोष धावचीच्या स्वरूपात त्याला देखील मिळालं. धनवंत गोलंदाजी करता महत्वपूर्ण डावाचं षटक तिसरं सध्या सुरू होत असताना जर्मन कोंडे साखरे संघ इन ॲक्शन आपण बघत आहोत. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न चांगल्या टप्प्यावरती, अगदी फुल लेंथ होता. ऑफ्टॉनच्या बाहेर फ्रंट लेग पुढे आणला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. योगेश यांचा निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. स्कोर 24-24. लाईन इथे देखील मिस केली. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. जणू काही माइंड सेट गोलंदाजाचा आणि त्याच कारणास्तव आता स्टंपिंगसाठी यष्टीसाठी अपील झालं, ते पंचांनी स्वीकारलं आणि यष्टीरक्षकाची दमदार कामगिरी त्या ठिकाणी परतावं लागेल माघारी फलंदाज योगेशला. बॅट रिटर्न क्रीजमध्ये इन लाईन मध्ये थोडी उशिराने आली, जोपर्यंत बेल्स उद्ध्वस्त झाल्या होत्या. धनवंतला मिळणाऱ्या या मॅच मधलं हे पहिलं सुयश, तर 5वा धक्का. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीला योगेश माघारी परत आहेत. न्यू बॅटर सुरेश मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात दमदार झाली होती. महेश सिनियर, महेश ज्युनियर दोनही फलंदाज जसे बाद झाले, मिडल ऑर्डरला कुठल्याही फलंदाजाला विथ द बॅट या डावामध्ये कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. (24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 24 धाबा दाखल होती 5 गड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटर देऊन कट करण्याचा प्रयत्न करत होते. अवे फ्रॉम बॉडी शहरापासून दूर खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. धनवंत एक्सपिरियन्स कंटेंडर आहेत. अनुभव त्यांच्याकडे आणि या महत्त्वाच्या षटकात तो पणाला देखील लावत असताना गुडले स्पॉटचा अत्यंत चांगला वापर सध्या त्यांच्या वतीने होत असताना फुलर लेथ लॉफ्ट केल्या समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर जज करतायत. वेल जज आणि इक्वालिटिकल. वन मोर विकेट डाऊन. 24 वरती 6वा झटका माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाला. दिस कुड बी सेकंड मेडन ओव्हर. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च झाला नाही. पायसे चेतन स्मृती चषकातील
निर्णायक दुसरं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल का? अजूनही 2 बॉल बाकी आहेत, या गोष्टीचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत 2 विकेट कॅरी केल्यात त्या ठिकाणी गोलंदाज धर्मज्ञ. न्यू बॅटर बंटी. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला बेदून बॉल मागे, लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झालाय. तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल. बऱ्याच कालावधीनंतर बंटीने मात्र दाफलकाची जी कोंडी होती ती कोंडी आता फोडलेली आहे. स्कोर आपण बघत आहोत 25 आकड्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटर आले, कट करण्याचा प्रयत्न अपील करण्यात आलेला आहे, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आला. निर्णायक षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली गोलंदाज धर्मज्ञ, तर त्या मोबदल्यात महत्वपूर्ण 2 धक्के त्यांना दिलेत आणि पूर्णपणे टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर या डावामध्ये आपण बघत आहोत स्ट्रगल सुरू आहे ते माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीचं. षटक 3 संपले, 8.33 धावगती दाफलकावरती 25 धावा स्कोरबोर्डवर 6 गड्यांच्या मोबदल्यात. बाहुल्या बागड आणि त्या समेत सोन्या बैलाचे मालक विजय शेठ चौधरी क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. विनंती आहे या पण व्यासपीठावरती. त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित झाला. चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. पंचवीसला 6 लॉस. इकॉनॉमिकल कामगिरी धनवंतची. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट टेकिंग ॲडव्हान्टेजनं त्यांचं झालेलं नुकताच संपन्न झालेलं निर्णायक तिसरं षटक आपण बघितलं. अंतिम षटक पहिल्या डावाचं गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत स्क्रीन एन कडून. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान दिनेशला स्पीडअप गरजेचं राहील. अमोल अँड ऑल टीम जयनमान कोंडे साखरे लक्ष सुद्या. तिसरा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे ग्रुप सी मधील. सुरुवात झाली आहे. लो फुल टॉसनं ड्राईव्ह करत आहेत समोर, मिळते ती एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा कॉल करत होते, मात्र विकेट किपर एंडला ॲक्युरेट फेक आल्यानंतर विकेट किपरचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं होतं, मात्र बॅकअप करण्यात आलं शॉट थर्डमॅनच्या फिल्डरकडून. मिळते ती फक्त एक सिंगल. 26ला 6 लॉस. अजूनही 5 बॉल महत्वपूर्ण. पहिल्या डावाचे बाकी पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. बॅकफुटर आले, इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळतात. डीप मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल पुढे सेकंडचा कॉल. संधी धावचीची आणि ती गमावली का विकेट किपर, हा प्रश्न उपस्थित झालाय आणि सरदेश शेवटी त्यानं स्वतःला झोकून दिलं. बॉल थांबवला, बॉल अडवला, स्वतः विकेटवरती पडला, मात्र फलंदाजाला देखील त्यानं तंबूच्या दिशेनं बाहेर परतवला. हा सांघिक धक्का आणखीन एक बसतोय माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीला. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. कशा पद्धतीनं दडबडले, घडपडले, गोंधळले, मात्र स्वतःला त्यांनी सावरलं. बॅटर फार दूर होते, जोपर्यंत ते पोचले जातील. डाईव्ह लगवत असताना त्या ठिकाणी धावचीचा प्रयत्न सरते शेवटी तो यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा दाखल करते 7 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर प्रशांत पोहोचलेले आहेत स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. मिड इनिंगच्या दरम्यान पराग वॉरियर्स भालूक त्यांच्या विरोधात जयनमान नडई. हा चेंडू पायात होता, बॅटची कडा घेऊन मागे चालला. फायनलला बॅकअप आलं. पहिली धाव कंप्लीट झालेली. सेकंडचा कॉल करत होते प्रशांत, मात्र त्यांना पद्माकर यांनी रोखलेले. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचले. ते आतापर्यंत 28 धावा दाखल करते. स्टील 3 मोर डिलिव्हरीज टू गो. पहिल्या सत्राची अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. दिनेशची देखील इकॉनॉमिकल कामगिरी महत्वपूर्ण अंतिम षटकात आपण बघत आहोत. टॉस जसा जिंकला तसा बॅटिंगचा घेतलेला निर्णय कुठेतरी महागात पडला की काय, हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झाला. पाहायचं फिनिशिंग टच कसा असेल पद्माकरचा. वेस्ट ऑफ बाईट बीमर, त्यावरती पंचांचा सिग्नल. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि एक ॲडिशनल रन आता ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाच्या खात्यात. 1 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या पोहोचले 29 आकड्यावर. नियंत्रण नव्हतं दिनेशचा अपर वेस्ट ॲट बीमर आणि त्यावरती मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. नेक्स्ट बॉल फ्रीट. पाहायचं आता संधी, त्या संधीचं सोनं केलं जाईल का बॅटर पद्माकडकडून.
बॅकफुटवर आले, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करताय, तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगल. पद्माकरची देखील हवी तशी कमांड नव्हती या स्ट्रोकवर, ते हार्ड लेंथ होता. जसा चेंडू 6 मीटरवरती टप्पा पडला तसा तो अधिकचा उसळला, त्याच कारणास्तव चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग ते करू शकले नाही. स्कोर सिंगलच्या मदतीनं 30 या आकड्यावरती, स्टील 2 टू गो. चला जास्त वेळ खर्च करू नका अमोल अँड ऑल टीम. स्टील 2 टू गो. स्टेट बॅटर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी आणि तिचंही झालं नाही सोनं. सोपा झेल धरतीला दान झाला. धावचीचा प्रयत्न करण्याचा मानस होता, मात्र क्षेत्ररक्षकानं स्वतःला रोखलं. 2 धावा, 2च्या सोबतीनं धावसंख्या पोहोचली पुढे ती 32. 32 या आकड्यावर. 7 विकेट जरी गमावल्या असल्या तरी देखील 30+ टोटल तर उभारली. अजून एक चेंडू बाकी आहे, जे गोलंदाजासाठी फाईट बॅक करण्यासाठी मोटिवेटेड असतील. नेक्स्ट सेकंड इनिंगमध्ये जेव्हा ते रनचेस करण्यासाठी जर्मन कोंडेसागरेच्या अगेन्स्ट बॉलिंग करतील. लोवर फुल टॉस, मिस टाइम फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड कॉन्फिडेंटली टेकन. अंतिम चेंडूवरती दिनेशला मिळते सुयश आणि 32 वरती पहिला डाव संपतोय. तो 8 गड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाचा. 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट. यानंतर होणारा जो सामना आहे ग्रुप सी मधील पहिल्या फेरीतील अंतिम लढत, पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांचा विरोधात टीम ए नॅशन आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन नडई. दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉससाठी लगेचच आपण टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. सूचनेकडे लक्ष सुद्या. पराग वॉरियर्स भालुक आणि त्यासमोर जर्मन नडई टीम कॅप्टन फासली या आपण. टॉस का बॉस कक्षामध्ये आपल्या समेत जोडले जातील सुनीलजी शेळके सर आणि सन्मान्य अतिथींच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित अतिथी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. कॅप्टन फासली बोचा, पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात जर्मन नडई. हॅलो 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 चेक हॅलो. यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. माझ्यासोबत आहेत जांभुर्डे शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे सर आणि त्याचबरोबर भालुक संघाचे संघनायक गणेश माझ्याबरोबर जोडलेले आहेत. नरेश नडई संघाचे संघनायक सुद्धा माझ्याबरोबर जोडलेले आहेत. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. कॉलिंग कोणाचा असेल? जे अगोदर आले त्यांना कॉलिंग करण्याची संधी. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकलेले नडेस भालुक संघाच्या संघनायकाने. मंगलजी आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. नाणेफेक जिंकली गणेश. या अगोदर आम्ही पाहिलं होतं मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप आपण आपल्या नावावर केलेला आहे. माझा प्रश्न तुझ्यासाठी खास करून असा आहे, तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अर्थात धडाकेबाद जिंकल्यानंतर तुमचं सेलिब्रेशन कसं होतं? काय काय केलं त्या नाईटमध्ये? सेलिब्रेशन जशी मॅच जिंकली बँजो तर आणलाच होता मी तिथे, तर वाजवलाच. त्याच्यानंतर बक्षीस वितरण वगैरे झाल्यानंतर घरी गेलो. 3 ते 7 वाजेपर्यंत बँजोच वाजवला, पूर्ण गावामध्ये वाजवला. 3 ते 7 मध्ये बँजो वाजला असेल. इतर काय काय गोष्टी झाल्या असतील याचाही अंदाज तुम्ही घ्या. हरकत नाही. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील त्या धडाकेबादसाठी. इथे नाणेफेक जिंकलेली आहे. ही स्पर्धा सुद्धा त्याच तोलामोलाची आहे. मुरबाड तालुक्याचं ग्रामीण क्रिकेट समृद्ध करणारी ही स्पर्धा चेतन स्मृती चषकाचं 29वा पर्व इथे साजरं केलं जात आहे. यावर्षी अनेक नवीन नवीन संकल्पना या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीचा डिजिटल स्कोरबोर्ड तुम्ही समालोचन कक्षाच्या वर बघू शकता. मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा सामना त्याची माहिती तिथे मिळते. त्याचबरोबर पर्सनल कॉन्ट्रीब्युशन प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतं. ह्या आणि इतर अशा अनेक सगळ्या गोष्टी आपण इथे बघता. तर या आयोजकांसंदर्भात त्याचबरोबर या आयोजनाविषयी गणेश काय म्हणाल? खरंच खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि
दरवर्षी चांगलाच आयोजन असतंय, काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतात आणि यावर्षी खूपच एकदम जबरदस्त आयोजन केलेलं आहे. नाणेफेक जिंकलेले प्रतिस्पर्धी संघ नढई, बऱ्याचदा नढई संघाबरोबर तुम्ही खेळलेले सुद्धा नसाल आणि एक अनफॅमिलियर युनिट आहे आपल्या सगळ्यांसाठी, अपरिचित अशा पद्धतीचं स्क्वॉड आहे. कंडिशन्सचे असेसमेंट करत असताना निर्णय काय घ्याल? आम्ही पहिली मॅच आहे, फिल्डिंग करू आणि कमीत कमीत रन्स रोखण्याचा प्रयत्न करू. आपण प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे वळतो. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. या वर्षामधील तुमची ही कितवी टुर्नामेंट आहे की ज्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवलेला आहे? ही कदाचित तुमची पहिली टुर्नामेंट असावी. नाही सर, आमची पहिली तिसरी टुर्नामेंट आहे. याच्या अगोदर आम्ही एंट्री टाकलेले आहेत, पण आता ही आमची तिसरी टुर्नामेंट आहे. बघू, आम्ही पण त्यांना जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला फलंदाजी करायची. कोणते फलंदाज तुमच्या संघामध्ये असे महत्वाचे आहेत की ज्यांच्याकडे संघ कर्णधार म्हणून तुम्ही अपेक्षा कराल? जास्तीत जास्त सूरज टोके यांच्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि तुषार टोके. सूरज आणि तुषार यांच्याबरोबर अधिकची मदार असेल. याच क्रीडानगरीमध्ये तुम्ही प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी खाणीवरे येथे आणि चेतन स्मृती चषकाचं हे बहारदार पर्व आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. कसं वाटलं हे आयोजन नियोजन? इथे आल्यानंतर काय भावना उत्पन्न झाल्या? आम्ही पहिल्यांदाच इथे एंट्री टाकलेली आहे. चांगलं वाटलं इथे बघून आणि याच्या पुढे एंट्री टाकत राहू. थोडे शाही अशा पद्धतीचे हे खरं तर संघ कर्णधार आहेत. यंग आहेत, परंतु अलीकडे आपण बघतो की जी यंग जनरेशन आहे ती तितकी लाजाळू नसते, परंतु त्या गोष्टीला अपवाद देत असताना आपले हे संघ कर्णधार आहेत. बऱ्याचदा काही गोष्टी बोलण्यापेक्षा त्या करणं योग्य समजणारी अशी अनेक माणसं असतात. त्यातील हे कर्णधार असावेत, कारण ते स्वतः संघाचे संघनायक आहेत आणि ऍक्शन स्पीक्स मोर दॅन वर्ड्स असं म्हणतात की कृती अत्यंत महत्वाची असते. कदाचित मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ बहरलेला आपण पाहू शकू. तुला तुझ्या संघासाठी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. गणेश, तुलाही तुझ्या संघासाठी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. ही नाणेफेक इथे संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे भालुक संघाच्या संघनायकाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर 4च्या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. प्रतिस्पर्धी संघ अर्थात नडई संघाला त्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. टॉस बॉक्स मधून इतकंच. जाऊया समोरचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये दीपक बिराडे सर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी शेळके सर. 33चं टार्गेट महत्वपूर्ण द्वितीय सत्र रनचेस करण्यासाठी सलामीवीर जर्मन कोंडेसागरे संघाकडून पारस आणि त्यांच्या समेत निलेशला आपण बघत आहोत. स्वतः संघनायक महेश व्यापारी सिनियर सध्या बॉलिंग ट्रॅकवर. सामना सुरू होतो. निर्णायक द्वितीय सत्र. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. त्याच कारणासह अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा मानस, मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सध्या तो प्रयत्न फसताना आपण बघत आहोत. नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे ते वालकुजी मार्के आणि त्यासमेत राजेशजी मार्के, त्यांचं देखील स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं चौकार लॉंगलेगला आलेला आहे. चौकारांना डाव सुरू झाला. बॅटिंग करत असताना जर्मन कोंडेसागरेचा 33चा पाठलाग करत असताना सुरुवात पारसची या मॅचमध्ये आपण बघत आहोत. चौकारानं झालेली आहे. पहिला चेंडू निर्धाव होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती सफल आक्रस होऊन हा सफल फटका त्यानं सजवलेला आहे. नेक्स्ट मॅच बिग बॅटल. पराग पहिल्या फेरीतील तो सामना निर्णायक आपल्याला एन्जॉय करता येईल. चौथा मात्र चालू सामना इम्पॉर्टंट आहे. जर्मन कोंडेसागरे आणि त्यांच्या विरोधात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली या दोनही टीम करता. शफल आक्रस झाले. हुक केला. स्कोरलेगच्या डोक्यावरून चांगलं प्लेसमेंट. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये सध्या सुरू झाली आहे ती पॉवरफुल फलंदाजी, पॉवरफेक फलंदाजी, पारसची पारदर्शक फलंदाजी. लागोपाठचा दुसरा चौकार. पोचले पुढे ते बॅटिंग करणाऱ्या जर्मन कोंडेसागरे क्रिकेट संघाची आतापर्यंत 8 या आकड्यावर 8 ऑन बोर्ड. सुरुवात डॉट बॉलला, मात्र त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार पारसच्या बॅटमधून. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. अपील केलं गेल्याने सिट इज आउट. टोटली प्लम. LBW लेग बिफोर विकेटची शिकेर बरोबर एष्ट्यांच्या मधोमध सापडले आणि मागच्या 2 चौकारांचं प्रत्युत्तर दिलंय
ते संघ कर्णधार महेश व्यापारीनं पहिलं सुयश. फॅक्टर इम्पॉर्टंट असेल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर स्विच अटेम्प्ट करत होते पारस, पोझिशन मध्ये आले नाही, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही, बॉल थापॅडवरती आजाला पंचांकडे मागणी केली आणि पंचांनी ती स्वीकारली देखील. पायचीच्या स्वरूपात पारस माघारी परतलेले. 4 चेंडू दिंडवडेल 8चं योगदान, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून. 8 वरती पहिला धक्का संघनायक अमोल सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. पहिला सामनाच्या निर्णायक तिसऱ्या दिवसातील जिंकला तो म्हणजेच जय बजरंग कोंडेसाखरे क्रिकेट संघानं. दुसरा सामना न्यूयॉर्क सर कोरावळे बीन बॅकफुटवर आले. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. सिनियर महेश गोलंदाज, ज्युनियर महेश क्षेत्ररक्षक. मात्र कामगिरी खराब सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. साधा सोपा सहज झेल. पहिला टेम, दुसरा टेम, तिसरा टेम, चौथा टेम आणि 5व्या प्रयत्नात चेंडूनं मात्र मैदान गाठलेलं आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न फसला. 1 धाव. संघनायक अमोल सुरक्षित बचावले गेले. धावसंख्या सिंगलला पोहोचले पुढे. ते आतापर्यंत 9 या आकड्यावर. बॅटची बाहेरची कडा, थर्डमॅनला फिल्डर. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगले प्रयत्न थर्डमॅनच्या फिल्डरचे मिळते ती फक्त 1 सिंगल. याचबरोबर पहिल्या षटकाची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 10 धावा दाखल करते एका गडाच्या मोबदल्यात. द्वितीय सत्रात 33 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण बघत आहोत जर्मन कोंडेसाखरे क्रिकेट संघाला. मावली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीच्या अगेन्स्ट त्यांची लढत सध्या सुरू. इक्वेशन आपल्या समोर ऑन स्क्रीन. 18 चेंडू, अजूनही 23ची आवश्यकता. 7.67 धावेची आवश्यक धावगती, रिक्वायर्ड रन रेट. टी मॉडेल बंद करा. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. फिल्डिंग लगेचच सेट करायचे, लक्ष सुद्धा. वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य हवं. बरोबर 11:54 पहिला बॉल पडलाय. पहिलं षटक 4 मिनिटात समाप्त झालंय. उर्वरित जी 2 षटकं आहेत ती तुम्हाला 15 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करावी लागतील, लक्ष सुद्धा. 18 चेंडू 23 धावा हे समीकरण. पहिल्या डावामध्ये सुरुवात दमदार होती. पहिल्या षटकात 15 आल्या होत्या, मात्र तदनंतर 3 षटकात त्या ठिकाणी अवघ्या 17 धावा स्कोर करण्यात आल्या. 4 ओव्हरच्या अंती 32 बनवल्या गेल्या. 33चं संरक्षण करत असताना संघनायक सिनियर महेश व्यापारीला एक सफलता जरूर मिळाली. मात्र 10 धावेची दमदार सुरुवात देखील झाली आहे. ती रंचस करत असताना जर्मन कोंडेसाखरे क्रिकेट संघाची स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली, महेश अँड ऑल टीम. निर्णायक षटक दुसरं सध्या प्रगतीपथावरती. महेश ज्युनियरला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. दोनही प्रतिभा संपन्न ऑलराऊंडर आहेत. विथ द बॅट कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. पाहायचं विथ द बॉल आता कशा पद्धतीनं या मॅचमध्ये कार्यभार सांभाळतील माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली क्रिकेट संघासाठी गोलंदाज महेश ज्युनियर. 18 चेंडू 23 हे समीकरण. पहिला चेंडू लो, फुल टॉस ऑन साइडला. स्लॉक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याचा प्रयत्न, तो फसला. त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला आणि त्यानेही ते मान्य केलं. बॉल सीमा पार. अमोल संघनायकाच्या बॅटमधून हा षटकार. देखील प्रामाणिकपणे ते कबूल केलं. क्लीन बोल्ड, राऊंड आर्म ऍक्शन, लेगस्टिक दाखवली आणि आता ती वाकवली. गोलंदाज महेश ज्युनियरनं 16ला दुसरा धक्का जर्मन कोंडेसाखरे क्रिकेट संघाला. सोळा चेंडू 17 धावेची आवश्यकता आहे समीकरण. पहिल्या बॉलवरती जर झेल पकडला असता, क्लीन टेक असता, तर यदा कदाचित विकेट डाऊन होऊन 6 धावा बचावल्या असत्या. ती जमेची बाब असते.
त्यानंतर प्रत्युत्तर देण्यात आलं गोलंदाज महेश ज्युनियर कडून. तोपर्यंत 6 धाब्यानं आपण बघत आहोत. धावसंख्या 16 वरती पोहोचलेली, 2 धक्के बसलेत. 16 चेंडू 17 धावा आहे समीकरण. न्यू बॅटर वेदांत सध्या खेळण्यासाठी स्टॅकर यांना संघनायक अमोलच्या सोबतीनं. ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. जसा चेंडू बॅट वरती आला तसा निघून चाललाय. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेदांच्या बॅट मधून आलाय हा वैविध्यपूर्ण फटका, षटकार. थँक्यू डीजे. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय भालचंद्रजी बिराडे, त्यांचं देखील चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, मनगटातली पूर्ण ताकद झोकली. पाण्याजोगा फटका होता. स्तुतिमय प्रशंसनीय कामगिरी वेदांत या मॅच मध्ये विथ द बॉल केली आणि आता विथ द बॅट देखील त्याचं योगदान. ऑन साइडला आणखीन एक पॉवर फॅक्ट फटका, हेलिकॉप्टर, आणि तो लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिडविकेट सीमा पार. लागोपाठचा दुसरा तडाखा. वेदांत ऑन फायर, अनस्टॉपेबल. सेकंड 6 इन अ रो. बॉटम हँड मध्ये अत्यंत प्रचंड ताकद आपण बघत आहोत वेदांच्या. जरी शरीरयष्टी काटक असली मात्र कॉन्फिडेंटली 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, तो खेचला आणि बॉल पोचला की नाही हे आता पाहावं लागेल. सेलिब्रेशन सुरू झालंय गोलंदाजाचं, लेट पण थेट. आता आली विकेट वेदांची आणि 28 वरती तिसरा धक्का जय हनुमान कोंडे साखरे क्रिकेट संघाला. 13 चेंडू 5 धावा आहे समीकरण. या षटकातील दुसरं सुयश, आतापर्यंत 3 षटकार आणि त्या मोबदल्यात 2 विकेट, असं 5 बॉलचं स्पेल आपण बघत आहोत महेश ज्युनियरचा. 18 धाब्याची ललूट करण्यात आलेली आहे. न्यू बॅटर आपण बघत आहोत विकीला. 13 चेंडू 5 धावा आहे समीकरण. ऑन साइडला पूल काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सुरू होता मात्र अमोलनं रोखलेला. एकच धावसंख्या पोहोचली आहे ती 2 षटकांची अंती. 29 29 आकड्यावरती 12 चेंडू आणि 12 चेंडू आता विजयासाठी 4 ची आवश्यकता. ग्रामपंचायत कोंडेसागरेचे कार्यसम्राट सरपंच शशिकांतजी शिंदे साहेब क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहस्ने सरचे स्वागत. ज्यांच्या वतीनं जय बजरंग कोंडेसाखरे आणि त्या समेत जय हनुमान कोंडेसाखरे या दोन्ही टीमला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. ते विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कोंडेसाखरेचे शशिकांतजी शिंदे. त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती. 12 चेंडू 4 धाब्याची आवश्यकता. स्पीडअप गरजेचं राहील. पहिलं षटक संघनायक महेश व्यापारी सिनियरचं 10 धावा त्यानं दिले होते, 1 विकेट कॅरी केली होती. दुसरं षटक महेश व्यापारी ज्युनियरचं ज्यानं 19 धावा दिल्या, 2 धक्के दिले. मात्र मॅच पूर्णपणे आवाक्यामध्ये तिरंचस करत असताना जर्मान कोंडेसाखरे क्रिकेट संघाच्या 12 चेंडू 4 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. स्पीडअप गरजेचं राहील महेश अँड ऑल टीम. निर्णायक तिसरं षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत पद्माकरला. 12 चेंडू 4 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव, डॉट बॉलनं स्पेल सुरू झालाय पद्माकरचा. 11 चेंडू आणि 11 चेंडूत आता 4 धावेची आवश्यकता. पहिल्या डावामध्ये बॅटिंग हवी तशी झाली नाही. 2 षटकात गोलंदाजांनी 29 धावा खर्च केल्या. मात्र 11 चेंडू 4 धावा असताना मी समोरच्या संघाला संघर्ष करण्यास भाग पाडू शकतो. त्या पहिल्या चेंडूवरती धोरण स्पष्ट केलेले गोलंदाज पद्माकरनं. बॅकफुटर आले, स्लॅश केला, लेट कट
थर्डमॅनचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतोय. दुसरी धाव ती देखील आता यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आलेली आहे. बॅकवर्ड पॉइंट पर्यंत तो पोहोचलेला आहे. पाठलाग करत होता चेंडूचा चांगला प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा, धावसंख्या 2 सरकली पुढे. ती 31. 31 धावा धावफलकावरती, 10 चेंडू 2 धावा. हे समीकरण नेक्स्ट मॅच रेडी राहा. पराग वॉरियर्स बालुक आणि त्यांच्या समवेत जर्मन नडई. 10 चेंडू 2 धावा. ऑन साइडला आपाम पूल मिळेल ती फक्त एक सिंगल. काव कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहेत. स्कोरची बरोबरी झालेली, मात्र टुर्नामेंटचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. सो विजयासाठी 9 चेंडू जाताही 1 धाव बनवावीच लागेल जर्मन कोंडे साखरे क्रिकेट संघाला. संघ नेक्स्ट ट्रॅकर एंडला अमोल. एक सिंगल धाव आणि याचबरोबर या मॅच मध्ये विजय संपादित केलाय तो जर्मन कोंडे साखरे क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन जर्मन कोंडे साखरे. ऑल द बेस्ट अमोल, विकी अँड ऑल युनिट. त्याचबरोबर टफ अँड हार्ड लक. क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपण आभार व्यक्त करूयात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाचा आणि अपकमिंग टुर्नामेंटसाठी त्यांना देखील देऊयात आपण ऑल द बेस्ट. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती. इकॉनॉमिकल कामगिरी ज्याची पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल कामगिरी पहिल्या डावामध्ये महत्त्वपूर्ण 1 षटक टाकलं, 2 धक्के दिले आणि अवघी 1